नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण केट वायरलेस मायक्रोफोनचे अनबॉक्सिंग करणार आहोत आणि त्याची खास वैशिष्ट्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम हे पार्सल आहे. हे आपण पॅकेट उघडून बघूया. तर ह्याचं पॅकेजिंग तुम्ही बघू शकता, अगदी व्यवस्थित आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय-काय मिळते ते सुद्धा बघूया. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर असेच नवीन-नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर हे बघू शकता, हा मायक्रोफोन आहे आणि ह्याला इथे पॉवर बटन आहे आणि ह्याच्यासोबत ही क्लिप आलेली आहे. तर आपण ही क्लिप अशी अडकू शकतो कॉलरला किंवा ड्रेससाठी. त्यानंतर ह्याच्यामध्ये आलेले आहे, हा एक छोटा रिसिव्हर आहे एक्स्ट्रा, जे आयफोन्स असतात किंवा सी टाईपचे चार्जर असतात त्याला हे प्लग इन करण्यासाठी आहे. नंतर ही तिसरी वस्तू आलेली आहे, हा मोठा रिसिव्हर आहे. हा आपण कोणत्याही फोनला डायरेक्ट अटॅच करू शकतो. आणि त्याच्यानंतर हा आलेला आहे, याच्यामध्ये हा चार्जर आहे. हा अगदी खूप छान आहे, सगळ्या व्हिडिओजसाठी व्लॉगिंगसाठी अगदी उपयुक्त आहे. हा मी नुकताच 2 दिवसापूर्वी खरेदी केला आहे आणि ह्याची प्राइस जी आहे ती हा 300च्या आतलाच आहे, काही जास्त महाग नाही आहे अगदी. तर तुम्ही बघू शकता. तर आज हा कसा अटॅच करायचा आहे हे मी सांगणार आहे. ही ह्याच्यामध्ये अशी अटॅच करायची आहे आणि हे अटॅच केल्यानंतर हे मोबाईलमध्ये अटॅच करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि तुम्ही इथे बघू शकता, ह्याच्यामध्ये रेड लाईट लागलेली आहे. रेड लाईट लागली आहे याचा अर्थ हा रिसिव्हर ऑन झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आणि हे बघू शकता, आता हा मायक्रोफोन ऑन करण्यासाठी इथे हे बटन दिलेलं आहे छोटंसं. हे 2 ते 3 सेकंद प्रेस करून ठेवायचं आहे आणि प्रेस केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे ग्रीन लाईट लागलेली आहे. ही ग्रीन लाईट म्हणजेच हा ऑन झालेला आहे. सो आपण हा डायरेक्ट आता चालू करू शकतो आणि इथे फोनला ऑलरेडी आपण कनेक्ट केलेला आहे. सो आता हे कनेक्ट केल्यानंतर आपण डायरेक्ट ऑडिओ रेकॉर्ड करू शकतो. हे आपलं स्टार्ट झालेलं आहे. नंतर आणखी एक महत्त्वाची टिप्स की ह्याचं चार्जिंग. सो हे घेतल्यानंतर सपोज हा चार्जर आहे, तर हे याला अटॅच करायचं आणि हे बघू शकता, ह्या दोन्हीही गोष्टी आपल्याला चार्ज करायचं आहे. याचा चार्जिंग पोर्ट इथे आहे. असं हे चार्जिंग करण्यासाठी बराचसाच वेळ लागतो. मिनिमम लाईक 40 ते 45 मिनिटं जातो फुल चार्ज होण्यासाठी. आणि फुल चार्ज झाल्यानंतर ह्याची जी रेड लाईट आहे ती ऑफ होते आपोआप. मग समजायचं की त्याचं फुल चार्जिंग झालेलं आहे. त्यानंतर हा माईक सुद्धा आपण चार्ज करणार आहोत. हे दोन्ही चार्ज करायचं आहे. तर इथे ग्रीन लाईट चालू होते आणि हे चार्जिंग झाल्यानंतर फुल आपोआप लाईट ऑफ होऊन जाते. तर ह्या दोन्हीही गोष्टी सुरुवातीला बॉक्समध्ये आल्यानंतर पूर्ण चार्ज करून घ्यायच्या आहेत आणि नंतरच चालू करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ह्याची ऑडिओ क्वालिटी कशी आहे हे दाखवणार आहे. पण ह्याच्यामध्ये रेकॉर्ड करणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.